बघूयात महाफास्ट 100 बातम्या। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ उद्या दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सरकारच्या अनेक मंत्र्यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक। कांद्याच्या दरावरून नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांचा महामोर्चा। रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचं मुंबई आग्रा महामार्गावरती आंदोलन। रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ आणि अंबादास दानवे कांद्याच्या माळा घालून आंदोलनामध्ये सहभागी। 2023 मध्ये निवडणुकांच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी कांदा खरेदीसाठी 24 रुपयांची घोषणा केली। आता मतं मिळाल्यानंतर 12.5 रुपयांचा दर का घ्यायचा, रोहित पवार यांचा सवाल। तर शेतकऱ्यांसाठी राज्यातील सर्व महामार्ग अडवण्याचाही सरकारला इशारा। व्यापाऱ्यांसाठी कांदा खरेदी करायची असल्यानं विलंब, सरकारला कुंभकर्ण झोपेतून उठवण्यासाठी मोर्चा। नाशिकच्या चांदवडमधील आंदोलनावरती हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। केंद्रातील नेते शेतकरी विरोधी आहेत। 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी केंद्रावरील शासकीय पावत्या दाखवा, केवळ कागदावर खरेदी होत असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप। कांद्याला 3000चा दर मिळालाच पाहिजे, वेळ पडली तर मुंबईसह मंत्रालय ठप्प करू, शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा। तर नाशिकच्या कांदा द्राक्षांसंदर्भात फक्त शरद पवार निर्णय घ्यायचे, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। नाफेडमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करून नफाखोरी सुरू, शेतकऱ्यांचा कांदा 5 रुपयांना खरेदी करून नाफेडच्या भावाला विकला जातोय, रोहित पवार यांचा नाफेड कांदा खरेदीवरून आरोप। कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांची अवस्था दुर्दैवी आहे, शेतीमालाचे भाव उत्पादन खर्चावर असले पाहिजेत, कांदा प्रश्नावरून अण्णा हजारे यांची सरकारवर टीका। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर वैजापूर महामार्गावरती शेतकऱ्यांचं आंदोलन, कांद्याला प्रति किलो अवघा 1.25 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकरी संतप्त। गंगापूर बाजार समितीच्या गेट समोरच कांदा फेकून शेतकऱ्यांचं आंदोलन, कांद्याला प्रति क्विंटल 100, 125 ते 130 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकरी संतप्त। पुण्यामध्ये घोडागाडी घेऊन काँग्रेसचं आंदोलन, काँग्रेसकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात घोषणाबाजी। इंधन दरवाढ आणि कांद्याच्या घसरलेल्या दरावरून सोलापूरमध्ये काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन। सोलापूर, पुणे आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रणिती शिंदेंच्या उपस्थितीमध्ये रस्त्यावरच ठिय्या, तर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मुंडन करत निषेध व्यक्त। पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या आहारी गेलेत, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंचं वक्तव्य। ट्रम्प बोले, मोदी डोले अशी अवस्था झाली आहे। इंधन टंचाई आणि कांदा प्रश्नी सोलापूरमध्ये काँग्रेसच्या आंदोलनामध्ये खासदार प्रणिती शिंदेंची टीका। नागपूरमध्ये महागाई विरोधात शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचं आंदोलन, इंधन दरवाढ, कांद्याच्या घसरलेल्या दरावरून आंदोलन। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे नॉट नगरसेवक नगराध्यक्ष भाजप आमदारांसोबत भाजपसाठी व्हिक्टरी साईन दाखवताना काँग्रेस नगराध्यक्ष भास्कर ननावरे यांचा फोटो समोर। घोडेबाजार झाल्याचा आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, भाजपकडून 5-5 लाख देऊन नगरसेवक उचलण्याचं काम सुरू असल्याचा वडेट्टीवारांनी आरोप केल्यानंतर बंटी भांगडिया यांचं विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर। भाजपच्या संपर्कात असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांवर कारवाई होणार, वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील काँग्रेस नगराध्यक्ष भास्कर ननावरे भाजपसोबत भाजपच्या आमदारांसोबत व्हिक्टरी साईन दाखवतानाचा फोटो समोर आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा इशारा। पुण्यामध्ये काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर, कोल्हापूरचा पैलवान पुण्यात आला, कोल्हापूरमध्ये हरला आणि पुण्यातही पक्ष सपाट केल्याचे बॅनर्स। पुण्याचे प्रभारी असलेल्या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर उघड नाराजी। फडणवीसांनी आज महायुतीची बैठक बोलावली, विधान परिषदेच्या उर्वरित जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी, तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच। विधान परिषदेच्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीत हालचाली, जागावाटपावरती आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। शिवसेनेकडून 7 जागांची मागणी, भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण शिंदेंसोबत चर्चा करणार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दिल्लीमध्ये रविवारी अचानक शहांची भेट, विधान परिषद राज्यातील राजकीय परिस्थितीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। भेटीदरम्यान शिंदेंसोबत शिक्षण सम्राट माजी मंत्रीही उपस्थित होते, सूत्रांची माहिती।
शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवारांची भेट. विधान परिषदेसाठी खोतकर यांच्याकडून मुलगा अभिमन्यू खोतकरसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा प्रमुखांची बैठक. दरम्यान बैठकीआधी साताऱ्यातील जिल्हा प्रमुखाचे भावनिक पत्र लिहून राजीनामा पत्र. 30 वर्ष निष्ठेने काम करून योग्य दखल मिळाली नाही. सातारा जिल्हा प्रमुख संजय भोसले यांच्याकडून नाराजी व्यक्त. पक्षात गळचेपी होतीये. चांगलं काम करून शाबासकी मिळत नाहीये. मातोश्रीपर्यंत जाऊ दिलं जात नाही. ठाकरेंच्या सेनेचे सातारा जिल्हा प्रमुख संजय भोसलेंचा आरोप. ठाणे विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट. रवींद्र फाटक यांनी बवियाच्या हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली आहे. भेटीनं अनेक चर्चांना उधाण. बविया नेते क्षितिज ठाकूर यांना ठाणे विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. विधान परिषदेसाठी शिंदे ठाण्याची जागा बवियाला सोडण्याची शक्यता. बवियाचे क्षितिज ठाकूर नालासोपारा मतदारसंघाचे माजी आमदार. यवतमाळच्या आर्णी पालिकेमध्ये शिंदे सेनेच्या नगरसेवकाला मारहाण. दोघांनी लोखंडी रॉडनं नगरसेवकावर हल्ला केला. नगरसेवक पवन चाफले यांना मारहाण. क्षुल्लक कारणावरून उपनगराध्यक्षाच्या कॅबिनमध्ये येऊन मारहाण. एसआयआर प्रक्रियेसंदर्भात आदित्य ठाकरे यांचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. मुंबईतील नगरसेवक पदाधिकाऱ्यांना शिवसेना भवनमध्ये काल पार पडलेल्या बैठकीत मार्गदर्शन. निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची सावध भूमिका. सांगली पंचायत समिती सदस्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचाही इशारा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची बैठक. विधान परिषद निवडणूक आणि पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा केली जाणार. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडीवरून या निवडणुकीतून मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्केंची माघार. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाठिंबा देणार. मेघराज भोसले यांची माहिती. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी काहीही संबंध नाही. निवडणुकीच्या मैदानात स्वतः उतरतो. ओएसडीला पाठवत नाही. लोकांनी चिखलफेक करण्यापूर्वी सत्यता तपासली पाहिजे. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरून झालेल्या आरोपांवरती उदय सामंतांची प्रतिक्रिया. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या वादात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांची उडी. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. 30,000 सभासदांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा दीपाली सय्यद यांचा आरोप आहे. गोकुळ दूध संघासाठी सप्टेंबरमध्ये मतदानाची शक्यता आहे. 30 जुलैपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. सूत्रांची माहिती तर 10 ऑगस्ट पासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची तयारी सूत्रांकडून स्पष्ट.